ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन पासून. तर आता इथे अर्जुन आपल्या बॅगेमध्ये शोधत असतो सायलीचा आयडी कार्ड. तेवढ्यातच आता सायली येते आणि म्हणते, हे काय तुम्ही निघालात पण डब्बा भरला नाहीये मी अजून, असं म्हणते आता सायली. एका केस संदर्भात मला सिनियरला भेटायचं आहे आधी, असं म्हणत होता अर्जुन. सो सिनियरला भेटतो आणि मग ऑफिसला जाईन, ओके, असं म्हणत होता अर्जुन. अहो मी पण त्यांच्याकडे जायचा विचार करत होते, चला ना एकत्र जाऊया आपण, असं म्हणते आता सायली. नाही, असं म्हणत होता अर्जुन. तुला का सडनली तुला का जायचंय तिथे, असं म्हणत होता अर्जुन. तर सायली म्हणते, आपल्या मध्ये अश्विन भाऊजी आणि प्रिया दिसत नाहीयेत आणि त्यांचं सामान सुद्धा दिसत नाही, असं म्हणते आता सायली. इथे थारा मिळत नाही म्हणजे ती कुठे जाणार? रविराज काकांकडे जाणार आणि तिकडे जाऊन तमाशे करेल ती उगाच. तर आता इथे परत रविराजचं घर दाखवलंय. बाबा आईनेच आम्हाला आत घेतलं, असं म्हणते आता प्रिया. आईने स्वतः मला आणि अश्विनला इथे राहायची परवानगी दिली, असं म्हणते आता प्रिया. आणि आता हे सगळं रविराज ऐकत असतो आणि आता प्रतिमाला भीती वाटत असते. ती म्हणाली की ती नंतर तुमच्याशी बोलेल, त्यानंतरच मी आत पाऊल ठेवलंय बाबा, असं म्हणते आता प्रियाने. ड्रामा करते आता ती. प्रतिमा, असं म्हणत होता रविराज. प्रतिमा, हे खरं आहे का, असं म्हणत होता रविराज. तर आता खूप घाबरलेली असते बघा प्रेक्षक प्रतिमा, आणि आता ती मुंडी हलवते हा म्हणून. माझं काय लक्षात ते लागणार नाही, आपण दोघे निघूया चला, असं म्हणते आता सायली अर्जुनला. ऐक असं म्हणत होता अर्जुन. तू कशाला येतेस? नाही म्हणजे मी जातोय ना तिथे, मी जातो तिथे, काय सिच्युएशन आहे बघतो आणि अपडेट करतो तुला, सिम्पल, असं म्हणतो आता अर्जुन. अहो स्वतःच्याच आईच्या गोळ्या बदलणारी मुलगी आहे ती ती त्या घरात जाऊन कसं चालेल? प्रथमा आत्या तिला बघून किती अस्वस्थ होईल हो, आणि मुळात माझंही लक्ष लागणार नाही इथे. आपण दोघेही निघूया. हा मी आलेच, असं म्हणते आता सायली. अगं पण, असं म्हणतो होता अर्जुन. सायली माझ्यासोबत असली तर मी तन्वीच्या रूममध्ये सामान कसं चेक करणार, असं म्हणतो होता अर्जुन मनातल्या मनात. तर आता इथे सायली आपली बॅग घेते. अहो चला ना, आता कसला विचार करते, इथे माझा जीव वर खाली होतोय, चला ना, असं म्हणते आता सायली. अगं हीच मुलगी तुझ्या जीवावर उठली होती, हीच तुला चुकीची औषधं देत होती, हिच्यामुळेच तुला भास होत होते, हे सगळं विसरलीस तू, असं म्हणून रविराज ओरडतो होता प्रतिमाला जोरात. भाऊजी, असं म्हणते आता सुमन आज तन्वीने. तर आता रविराज म्हणतो, सुमन मी तुझ्याशी बोलत नाहीये, प्रतिमाशी बोलतोय, असं म्हणतो होता रविराज आणि ओरडतो होता सुमनला. आणि तिला आता कट करतो तो मध्ये. प्रतिमा, मला याचं उत्तर हवंय, असं म्हणतो होता रविराज. तू हिला घरामध्ये राहायची परवानगी दिली आहेस की नाहीस, असं म्हणतो होता रविराज. मी मी आधी नाहीच म्हणाले होते, तिला घरात घेतलंच नव्हतं, पण तन्वीने आपल्या घरासमोर स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला, असं म्हणते आता प्रतिमा. हे मी बघत कशी राहू शकणार होते, असं म्हणते आता प्रतिमा. दादा, असं म्हणते आता नागराज, थोडं समजून घे. तन्वी चुकली आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, असं म्हणतो होता नागराज. पण आपल्यामुळे तिचं जर का बरं वाईट झालं तर लोक तोंडात शेल घालतील आपले, असं म्हणतो होता नागराज. अरे लोकांनी आपल्या तोंडात कधीच शेण घातलंय नागराज, असं म्हणतो होता रविराज. जेव्हा एका खुन्याला साथ देण्याच्या आरोपात ती जेलमध्ये गेली ना, त्याच दिवशी समाजामध्ये आपली आबरू गेली, असं म्हणतो होता रविराज. आणि समाजाला घाबरून मी हिच्यापासून संबंध तोडलेले नाही आहेत. अरे मलाच ही माझ्या आयुष्यामध्ये नको आहे, असं म्हणतो होता रविराज. आपल्या मुलीशी असं नातं तोडता येतं का हो, असं म्हणते आता प्रतिमा. पण मी मोडे, असं म्हणतो होता रविराज. मी तिच्याशी नातं तोडलंय, असं म्हणतो होता रविराज. ह्या मुलीला आताच्या आता या घरातून निघून जायला सांग, असं म्हणतो होता रविराज. मी तुला आता काहीतरी सांगितलंय प्रतिमा, तू या मुलीला घरामध्ये घेतलंयस, तूच या मुलीला घरातून बाहेर जायला सांग, असं म्हणतो होता रविराज. तर आता इथे महिपत भेटायला येतो साक्षीला जेलमध्ये, आणि आता तो आत जातो आणि बसतो तिच्यासमोर. आणि आता इथे साक्षी खूप रडत असते आणि अस्वस्थ असते. ही पोलीस काय म्हणत होते, असं म्हणतो होता महिपत. तू जीव द्यायला निघाली होती म्हणून, असं म्हणतो होता महिपत. सांग हे खोटं आहे ना, असं म्हणतो होता महिपत. मग असा विचार पण करणार नाही ना तू कधी, मग जगून तरी काय करू, असं म्हणते साक्षी. ती प्रिया आपल्या दोघांच्या थोबाडीत मारून त्याच्यात कोर्टातून बाहेर पडली, स्वतःला हवं तसं आयुष्य जगतीये ती, असं म्हणते आता साक्षी. आणि मी साक्षी शिखरे, महिपत शिखरेची मुलगी, इथे अडकले, असं म्हणते आता साक्षी. सडतीये, असं धीर सोडून नाही ना चालणार, असं म्हणत होता महिपत. तो वकील बोलला ना तुला सोडवणार आहे म्हणून, असं म्हणत होता महिपत. इतक्यांदा ऐकलंय ना मी हे वाक्य, की आता या वाक्यावर बस हसू येत नाही आणि रडू येत नाही, असं म्हणते आता साक्षी. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात निरर्थक वाक्य, असं म्हणते आता साक्षी. पण हे खरं होणार आहे, असं म्हणत होता महिपत. खरंच सांगतोय मी तुला, तू आपल्या जीवाचं बरं वाईट करू नकोस, आणि तू असं केलंस तर तुझा बाप तरी जिवंत राहील का, असं म्हणत होता महिपत. तू माझ्या हातावर तुझा हात ठेवून वचन दे, असं म्हणत होता महिपत. तू असा जीव द्यायचा कधी प्रयत्नही करणार नाहीस, दे वचन, असं म्हणत होता महिपत. तर आता साक्षी म्हणते, जिवंत राहायचा एकतरी कारण सांगा ना, असं म्हणते आता साक्षी महिपतला. पण मी आहे ना कारण, असं म्हणत होता महिपत. तुझा तुझ्या बापावर प्रेम नाही आहे का, असं म्हणत होता महिपत. पण तुम्ही मला इथून सोडू शकला नाही आहात, हेही तितकंच खरं आहे, असं म्हणते आता साक्षी.
जीव देणं हा मार्ग नाही ना असं म्हणत होता महिपत. मग दुसरा मार्ग सांगा असं म्हणते आता साक्षी. सांगा ना असं म्हणते आता ती. तर आता महिपतला काय बोलायचं समजतच नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अश्विन म्हणतो, काका प्लीज प्लीज माझं ऐकून घ्या एकदा. हे बघ, प्रतिमा त्याने आम्हाला घरात येऊ दिलं कारण मी तिथे पाय धरले. ह्याच्यात तिचा काही दोष नाही आहे असं म्हणत होता अश्विन. आणि काका मला माहिती आहे तुम्हा कोणाचाच तन्वीवर विश्वास नाही आहे, पण माझा आहे असं म्हणत होता अश्विन. अरे तो महिपत शिकरे कसा माणूस आहे तुला खूप चांगल्याने माहिती आहे असं म्हणत होता अश्विन. आणि तरी त्याने धमकावल्यावर बिचारी तन्वी काय करणार होती असं म्हणत होता अश्विन. त्याच्या दबावाखाली येऊन तिला खोटं बोलावं लागलं असं म्हणत होता अश्विन. तर आता रविराज म्हणतो, अरे हे तुला कुणी सांगितलं अश्विन असं म्हणत होता रविराज. कुणी सांगितलं? तन्वीनेच ना असं म्हणत होता रविराज. हो असं म्हणत होता अश्विन. अरे मग ते असत्य असण्याची शक्यता जास्त असं म्हणत होता रविराज. गेल्या 2 वर्षात तिचं वागणं बघता ते खोटं असण्याचीच शक्यता जास्त आहे हे तुला कळायला नको का असं म्हणत होता रविराज. तर आता अश्विन म्हणतो, परवा त्या महिपत शिकरेने तन्वीवर हॉस्पिटलमध्ये जाऊन हल्ला केला, तिच्या हातावर सगळ्या जखमा आहे, तू बघ एकदा असं म्हणत होता अश्विन. आणि हे सगळं CCTV फुटेजमध्ये दिसतंय असं म्हणत होता अश्विन. एवढं सगळं कसं खोटं असेल असं म्हणत होता अश्विन. हे बघ, एखाद्या माणसाला जर खरं बोलायचं असेल ना अश्विन, तर तो त्याच्या मानेवर सुरा ठेवलं तरी खरंच बोलतो असं म्हणत होता रविराज. आणि जर महिपत हिला एवढ्या धमका देतच होता तर गेल्या 2 वर्षात तिने एकदा तरी मला सांगितलं असतं की नाही असं म्हणत होता रविराज. हा असं म्हणत होता तो. सांगितलं असतं ना. दादा ती घाबरली असेल म्हणून तिला बोलता नसेल आलं असं म्हणत होता नागराज. तू ह्याच्यामध्ये पडू नकोस नागराज असं म्हणत होता रविराज. काय फालतूगिरी चालू आहे असं म्हणते आता प्रिया. एक किल्लेदार आणि तिची बायको दोन्ही हट्टी आहेत. प्रिया प्रिया असं म्हणते आता ती मनातल्या मनात. पैशासाठी काय काय करावं लागतंय बघ असं म्हणते आता प्रिया मनातल्या मनात. आता कुणीही काही सांगितलं तरी मी माझा निर्णय बदलणार नाही असं म्हणत होता रविराज. मी ह्या मुलीशी नातं तोडलेलं आहे आणि ते पुन्हा कधीही जोडणार नाही असं म्हणत होता रविराज. तू काय नातं तोडणार नाही किल्लेदार. मुळात आपलं कुठलंच नातं नाही आहे. मी इथे पैशांसाठी आहे. जे माझं आहे ते तर मी घेऊन जाणारच असं म्हणते आता प्रिया. बाबा असं म्हणते आता प्रिया. बाबा प्लीज असं नका ना बोलू असं म्हणते आता प्रिया. मला तुमची गरज आहे हो असं म्हणते आता प्रिया. प्रतिमा असं म्हणत होता रविराज. मी तुला शेवटचं सांगतोय असं म्हणत होता रविराज. तू या मुलीला घराबाहेर जायला सांगणार आहेस की नाहीस असं म्हणत होता रविराज. बाबा बाबा असं म्हणते आता प्रिया. मी माफी मागते तुमची. प्रतिमा असं म्हणत होता रविराज. तू हिला जायला सांगणार आहेस की नाहीस असं म्हणत होता रविराज. तर आता प्रतिमा म्हणते, अहो मी तिला जायला सांगितलं आणि उद्या तिने स्वतःला काहीतरी करून घेतलं तर काय करायचं आपण असं म्हणते आता प्रतिमा. तो धोका कसा पत्करायचा? काय झालं तरी आपली मुलगी आहे होती असं म्हणतोय आता प्रतिभा. तर आता रविराज म्हणतो, अगं मी किती वेळा सांगू ही माझी मुलगी नाही आहे असं म्हणतो आता रविराज. ही माझी मुलगी नाही आहे. हे तुला जर आई असल्याची जबाबदारी पार पाडायची असेल तर तू खुशाल पाड. मोकळी आहेस तू. तिला जितका मान आहे तेवढा तितकाही आहे. पण मी माझी मतं बायकोवर लादणारा नवरा नाही असं म्हणत होता रविराज. तर आता प्रिया म्हणते, म्हणजे बाबा मी मी आता इथे राहू शकते असं म्हणते आता प्रिया. आणि ड्रामा करते ती परत. थँक्यू थँक्यू असं म्हणते आता ती. थँक्यू बाबा, खरंच थँक्यू. प्रतिमा एक गोष्ट लक्षात ठेव. हा तू जो निर्णय घेतलेला आहेस त्याच्यामुळे तुला आणि ह्या घरातल्या कुणालाही त्रास झाला तर मी खपवून घेणार नाही असं म्हणत होता रविराज. त्यामुळे तन्वी कडून कुठलीही चूक होणार नाही त्यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेव असं म्हणत होता रविराज. आणि तुझ्या या निर्णयाचे कोणतेही गंभीर परिणाम झाले तर त्याची जबाबदारी फक्त तुझी आणि तुझीच असेल असं म्हणत होता रविराज. शेवटी प्रियाने पाची मारलीच. दादनीची गोष्ट केली. बरोबर आगीचं नाटक करून करून घेतली वहिनीला फसवून असं म्हणतो नागराजाने खुश होत होता तो. तर आता इथे सुमन पाणी आणून देते प्रतिमाला. पाणी असं म्हणते आता ती. भाऊजींचा विचार करताय ना वहिनी. सुमन असं म्हणते आता प्रतिमा. एकीकडे तन्वीच्या जीवाची भीती आणि दुसरीकडे ह्यांचा राग. अशी कात्रीत सापडल्यासारखी अवस्था झाली आहे माझी असं म्हणते आता प्रतिमा. तर आता सुमन म्हणते, भाऊजी तुमच्यावर जास्त दिवस चिडून राहणार नाही तसं म्हणते सुमन. आणि इतकं सगळं झाल्यावर तन्वी ही आता नीट वागेल असं म्हणते आता सुमन. आणि भाऊजींचाही राग जाईल मग. तर तेवढ्याच आता सायली आणि अर्जुन येतात. तर आता सायली म्हणते, प्रतिमा आत्या. तर आता इथे अर्जुन आणि सायली येतात. सायली जाऊन बसते आता प्रतिमाच्या बाजूला. काय झालं प्रतिमा आत्या? तुमचा चेहरा का असा पडलेला दिसतोय असं म्हणते आता सायली. सायली असं म्हणते आता सुमन. तन्वी आली. तर आता धक्काच बसतो सायलीने अर्जुनला. आणि आता सुमन म्हणते, वहिनी आधी तिला घरात घ्यायला तयार नव्हत्या पण तिने आमच्या दारासमोर जीव द्यायचा प्रयत्न केला असं म्हणते आता सुमन. प्रतिमा त्या प्लीज मी तुझ्या पाया पडतो प्लीज हे सगळं थांबव प्रतिमा त्या असं म्हणून आता अश्विन भीक मागितलेला असतो आणि पाय पकडलेला असतो ना प्रतिमाच्या. आणि कसं आग लावून घेतलेली असते प्रिया. आता हा सगळा प्रकार सांगत असते सुमन सायली अर्जुनला. तर आता ती म्हणते, सुमन
म्हणून नाईलाजाने तिला आणि अश्विनला घरामध्ये घ्यायला लागलं असं म्हणते आता सुमन. आम्हाला अगदीच वाटलं होतं की ती इथेच येणार असं म्हणते आता सायली. अरे पण सिनियरने तिला आत कसं घेतलं असं म्हणत होता अर्जुन. ते त्यावेळी घरात नव्हते असं म्हणते आता प्रतिमा. पण आता खूप चिडलेत ते असं म्हणते आता प्रतिमा. ते तन्वीला कधीही माफ नाही करणार हे तर मला माहितीच होतं. पण आता तन्वीला घरात बघून मी ते सुद्धा त्यांचा राग ओढून घेते. तर आता इथे रविराजला सगळ्या आठवणी येत असतात की किती गोड दिसतेस तन्वी बाळा. दुर्दैवाने तुला लहानाची मोठी होताना पाहता नाही आलं मला. त्यामुळे किती पटकन मोठी झालीस असं म्हणण्याचं सुख अनुभवता नाही आलं मला असं म्हटलेलं असतो ना रविराज. तू मारलंस त्याला, तुला मला व्हायचं होतं, पैसे हवे होते तुला आणि म्हणून तू विलासा खून केलास, गोळी झाडलीस त्याच्यावर असं म्हटलेलं असतो ना अर्जुन. तर तेव्हा प्रिया म्हटलेली असते नाही 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 खुणीमयी नाही, गोळी साक्षीने झाडली, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. प्रिया मधुकोर ह्यानी गुन्ह्याची साथ दिल्यामुळे पुरावे नष्ट करणे आणि कोर्टाची दिशाभूल करणे ह्या सर्व गुन्ह्यांसाठी तिला 7 वर्ष सक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे. ह्यांना कुठली दुसरी गोळी देत जाते बघूया. ही तर पूर्ण चुकीची जो गोळी आहे असं म्हटलेली असते ना डॉक्टर. म्हणजे ह्याच्यामुळे पेशंटची मेमरी वापस येणार नाही, उलट तिच्या मेंदूला शीतलता येऊ शकते. हे सगळं आठवतं आता रविराजला. प्रतिमा ते असं म्हणते आता सायली. प्रियापासून सगळ्यात जास्त धोका तर तुम्हालाच आहे असं म्हणते आता सायली. तिने परत तुमच्या आयुष्यात बदलली तर असं म्हणते आता सायली. तर आता सुमन म्हणते नाही नाही भाऊजी आता तसं नाही होत येणार. भाऊजी स्वतः बहिणींना औषधं देतात, मलाही देऊ देत नाहीत असं म्हणते आता सुमन. आणि तरीही प्रतिमा आता तुम्ही काळजी घ्या. नाही म्हणजे ती तुमची मुलगी आहे, तिला इथे राहू द्यायचं की नाही हे आम्ही नाही सांगू शकत तुम्हाला. पण तुम्ही काळजी घ्या असं म्हणते आता सायली. तर आता इथे अर्जुनला लक्षात येतं जर तन्वीने सायलीचं गाठोडं इथेच लपवलं असेल तर तिने ते दुसऱ्या ठिकाणी हलवायच्या आधीच मला शोधावं लागेल असं म्हणत होता अर्जुन. सिनियरशी लगेच बोलावं लागेल मला असं म्हणत होता अर्जुन. सायली तू इथे बस, मी सिनियरशी बोलून येतो जरा असं म्हणत होता अर्जुन. कुठे येतो असं म्हणतो आता अर्जुन. भाऊजी त्यांच्या खोलीत असं म्हणते आता सुमन. मी आलोच म्हणून आता अर्जुन जातो तिथून. तर आता इथे अर्जुन येतो रविराजला भेटायला. तर आता इथे अर्जुन येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. तर आता रविराज बघतो वळून. अर्जुन असं म्हणतो आता रविराज. कधी आलास असं म्हणतो आता रविराज. आताच आलो, मी जरा महत्वाचं काम होतं म्हणून आलो होतो असं म्हणत होता अर्जुन. पण आल्यावर कळलं की तन्वी इथे आली असं म्हणत होता अर्जुन. कोण? कोणाबद्दल बोलतोयस तू असं म्हणत होता रविराज. तन्वीबद्दल असं म्हणत होता अर्जुन. सिनियर आहे नो की तुला खूप त्रास झाला असं म्हणत होता अर्जुन. पण हरकत नाही, मला खरंच कळत नाही आहे तू कोणाबद्दल बोलतोयस असं म्हणत होता रविराज. मी अशा कोणत्याही व्यक्तीला ओळखत नाही आहे आणि एका अनोळखी व्यक्तीबद्दल बोलण्यात मला माझा वेळ वाया घालायचा नाही आहे असं म्हणत होता रविराज. कारण तू तसं महत्वाचं काम आहे म्हणाला होतास ना, काय बघ ना असं म्हणत होता रविराज. तर आता अर्जुन म्हणतो नाही फार काही नाही, आपण नंतर बोलूया असं म्हणत होता अर्जुन. रविराज म्हणतो असं कसं, ये ये बस असं म्हणत होता रविराजाने बसवत होता तो अर्जुनला बेडवर. अरे काहीतरी महत्वाचं काम, अर्जंट काहीतरी असल्याशिवाय तू इथे येणार नाहीस असं म्हणत होता रविराज. बोल काय बोलायचं आहे बोल असं म्हणत होता रविराज. ऍक्च्युली असं म्हणत होता अर्जुन, मी सायलीच्या आईवडिलांना शोधण्याचा प्रयत्न करतोय असं म्हणत होता अर्जुन. मधुभाऊ कोमात जाण्याआधी मला सांगून गेले की सायलीचे आई बाबा जिवंत आहेत असं म्हटलेलं असतं ना मधुभाऊ. तर आता ते सांगतो अर्जुन. तर आता रविराज म्हणतो सायलीचे आई वडील कोण आहेत? सायलीचे आई वडील असं म्हणत होता रविराज. काहीच माहित नाही असं म्हणत होता अर्जुन. आणि मधुभाऊंनाही माहिती आहे की नाही हे मला माहित नाही असं म्हणत होता अर्जुन. पण मी प्रयत्न करतोय असं म्हणत होता अर्जुन. अरे पण त्यांचं नाव गाव पत्ता काहीच माहित नाही आहे तुला, अरे कसं शोधणार आहेस तू त्यांना असं म्हणत होता रविराज. तर आता सिनियर मी कमाल आहे बाई, सायलीचं गाठोडं सापडत नाही आणि प्रियाचं पण सापडत नाही आहे. त्या आश्रमात सगळ्यांची गाठोडी आहेत पण सायली आणि प्रियाचं गाठोडं गायब. हे असं सगळं अर्जुन आता सांगत असतो रविराजला घडलेला सगळा प्रकार. कुसुमताई म्हणाल्या होत्या की आश्रमात आल्या गेल्यांची 20 गाठोडी मधुभाऊंनी स्वतः बनवली होती. 20 पैकी फक्त 18 गाठोडी पोलिसांच्या ताब्यात आहेत. सायली आणि तन्वीची गाठोडी पोलीस स्टेशनच्या आत आलीच नाहीत असं म्हटलेला असतो अर्जुन. आणि आता अर्जुन सांगत असतो कसं त्याला एक गाठोडं सापडतं प्रियाच्या खोलीमध्ये, हा एकच डोअर लॉक्ड आहे म्हणून, आणि त्याच्यातून त्याला ते गाठोडं सापडलेलं असतं. तर आता रविराज म्हणतो म्हणजे मला आठवतंय तन्वी जेव्हा आली तेव्हा तिच्याकडे काहीतरी फोटोज आणि तिच्या काहीतरी जुन्या गोष्टी होत्या. ते बघून मला खूपच भारावून गेलो होतो मी. तेव्हा हे नाही कळलं की तिच्यामुळेच माझ्या दुर्दैवाचा दशावतार चालू होणार आहेत म्हणून असं म्हणतो होता रविराज. पण तुला असं म्हणायचंय की तिने आश्रमातून निघताना स्वतःच्या गाठोड्याबरोबरच सायलीचं गाठोडं पण नेलं. यस असं म्हणतो होता अर्जुन. आणि मला अशी शंका आहे की तिने सायलीचं गाठोडं इथे ह्या घरात लपवलं असेल असं म्हणत होता अर्जुन. सिनियर मला ॲक्च्युली तन्वीची रूम चेक करायची होती असं म्हणत होता अर्जुन. कारण
पुरावा पाहिजे म्हणून असं म्हणत होता अर्जुन. तुझी हरकत असेल तर असं म्हणत होतो. तर तेवढ्याच आता काहीतरी फुटलेला आवाज येतो. तर बघा प्रेक्षक हो, बरोबर प्रियाने ऐकलेलं असेल ही आणि आता ती बरोबर शाळेत जाणार असतो अर्जुन तेव्हाच फोटो बदलतो बघा प्रेक्षक हो सायलीचा. म्हणजे आता आपण काय पुरावा मिळणार नाही आणि प्रिया कारस्थान करून बसलेली असणार बघा प्रेक्षक हो. आजचा भाग इथे संपतो. बघूया तरी मध्ये काय आहे ते. तर आता इथे प्रतिमा सायलीला म्हणत असते तन्वीला घरात घेतल्याशिवाय दुसरा माझ्याकडे काही पर्यायच नव्हता असं म्हणते तर प्रतिमा. तुम्ही कोणीही प्रियावर विश्वास ठेवू नका हा. मी 20-22 वर्ष तिचे असे रंग पाहिलेत ना जे कोणीही बघितले नाही तसं म्हणते तर सायली. तुम्ही सावधच राहायला हवा हा असं म्हणते तर सायली. मला माहिती आहे की सायलीचं गाठोडं तन्वीनेच चोरलंय असं म्हणून आता गाठोडी शोधत असतात रविराज आणि अर्जुन बघा प्रेक्षक हो. आता कुठे ठेवलंय ते गाठोडं माहित नाही मला असं म्हणत होता अर्जुन. तर आता रविराज म्हणतो कुठलाही अट्टल गुन्हेगार त्याला लपवायच्या असलेल्या गोष्टी कधी घरात लपवत नाही असं म्हणत होता रविराज. तर आता इथे अर्जुन घरी राहिलेला असतो आणि आता तो ID कार्ड घेऊन बसलेला असतो सायलीचं गाठोडं मला सापडलं नाही म्हणजे मला तिच्या आईबाबांपर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग ब्लॉक झालाय असं म्हणत होता अर्जुन. पण हा दुसरा मार्ग आहे. सायलीच्या शाळेत जाऊन मी तिच्या बद्दलची इन्फॉर्मेशन गोळा करू शकतो असं म्हणत होता अर्जुन. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.